आज आम्ही रथयात्रेचं आंदोलन छेडलं होतं। या आंदोलनाच्या निमित्तानं आज लोकशासन आंदोलन संघर्षाच्या वतीने माझे आंदोलन ते सुरू आणि त्यानंतर कंपनीच्या गेटवरती आमच्या आंदोलनाचा समारोप होणार होता। मुकेश अंबानी यांचा पुतळा आम्ही रथातून फिरवणार होतो, परंतु हा पुतळा फिरवण्याच्या अगोदरच पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांवरती झडप घालून धक्काबुक्की करून हा पुतळा ताब्यात घेतलेला आहे। काय कारण? जर चांगल्या माणसाची मिरवणूक आम्ही काढणार आहोत आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही देशाला दाखवून देणार होतो की लोकशासन आंदोलन अत्यंत अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत आहे। त्याच्यामध्ये पोलिसांना कुठलाही त्रास न होता आम्ही हे आंदोलन करतोय। तर पोलिसांना मिळाल्या खबरेच्या त्यांच्या गोपनीय माहितीप्रमाणे की आम्ही पुतळ्याची विटंबना करणार होतो, आमच्या मनामध्ये आमच्या विचारधारेमध्ये पुतळ्याची विटंबना ही कधीच येणार नाही, कारण की ही एक देशातली आंतरराष्ट्रीय व्यक्ती आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरती आमच्या देशाला कुठला गालबोट लागणार नाही यासाठी आम्ही त्याची खबरदारी घेतोय। लोकशासन आंदोलनाने रिलायन्स मध्ये कंत्राटी कामगारांना लॉकडाऊन काळामध्ये जो पगार मिळवून दिलेला आहे त्या पगाराच्या संबंधात आम्ही आज फुलांची माळा घालून अंबानींची रथयात्रा काढणार होतो। पोलिसांना काही हक्क नाही। पोलीस आम्हाला म्हणतात की तुमच्या सभेला परवानगी नाही, मग मी म्हणतो आमचा पुतळा हिसकून घेण्यासाठी तुम्ही कोर्टाकडून परवानगी करा आणली, तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न तुम्ही निर्माण केलाय, आम्ही केला नाही। दरवेळेस तुम्ही आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करता। कुठे साहेब, डीएसपी साहेब, आमची तुम्हाला आणि सर्व राज्यकर्त्यांना शासनकर्त्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की आमचं हे आंदोलन अहिंसेच्या मार्गाचं आहे। किती वेळा हात जोडायची तेवढं तुम्ही सांगा। तुम्ही म्हटलं 1000 वेळा नाही 1 लाख वेळा जोडा, तर आम्ही 1 लाख नाही 10 लाख वेळा तुमच्यासाठी हात जोडू, परंतु तुम्ही आमच्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही। तुम्ही आम्हाला नोटिसा देता, आम्ही आनंदाने स्वीकारतो, मग जाऊन एकदा प्रशासनाला सांगा ना। हा, तुम्ही पण प्रांताच्या कार्यालयामध्ये होता, तुकडे साहेब, तुम्ही पण यशवंत माने यांच्या कार्यालयामध्ये होता आणि त्या कार्यालयामध्ये तुम्ही ऐकलंय 2 दिवसामध्ये आम्ही सर्व मार्गी प्रश्न मार्गी लावू। आता नोव्हेंबर उतरलाय, काय चुकतं आमचं? आंदोलन करतो म्हणून का? रिलायन्सच्या आम्ही पायी पैसे नाही म्हणून का? रिलायन्सच्या आम्ही काय त्याला म्हणतो आपण दलाली करत नाही म्हणून आम्ही स्वाभिमानी आहोत। फक्त आमचा हक्काचा अधिकार लोकांना कामावर लागण्यासाठी आहे। 601 प्रमाणपत्र धारक, 180 नलिकाग्रस्त व ज्याच्या 712 उतारावरती MIDCचा शिक्का आहे, त्या सर्वांना जोपर्यंत कंपनी कामावर घेण्याची तारीख देत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार, म्हणजे चालूच राहणार, त्याच्यामध्ये काही बदल नाही। कंत्राटी कामगारांना मागील 30 वर्षापासून रिलायन्स व्यवस्थापनामध्ये काम करतात, अशा सर्व कंत्राटी कामगारांना समान कामासाठी समान वेतन मिळालंच पाहिजे। कंत्राटी कामगार ज्या विभागात काम करत असेल त्या ठिकाणी एखादा कायमस्वरूपी कामगार काम करत असेल तर कायमस्वरूपी कामगाराला जर दर महिन्याचा पगार 30,000, 40,000, 50,000, 60,000 भेटत असेल तर कंत्राटी कामगाराला पण 30,000, 40,000, 50,000, 60,000 पगार कायद्याने मिळालाच पाहिजे आणि कंपनीतून द्यायलाच पाहिजे। बोनस कायद्याप्रमाणे समजा एखाद्या व्यक्तीने 30 दिवस काम केलं त्याला सुद्धा बोनस प्रदान अधिनियम 1965 प्रमाणे त्याला देखील बोनस देणं आहे। तुम्हाला जर कायमस्वरूपी कामगारांच्या वेतना एवढा पगारा एवढा कंत्राटी कामगाराला जर बोनस देता येत नसेल तर तुम्ही किमान त्याच्या पगाराच्या 3 पट पगार दिलाच पाहिजे, तो त्या कंत्राटी कामगाराचा कायद्याने हक्क आहे। मला सांगायचंय की याच काही
अज्ञानी आणि लालसेला मोहाला बळी पडून वय वर्ष 60च्या 58 करणाऱ्या सर्व कामगार संघटनांना सांगायचंय, सर्वांनी एकत्र या आणि रिलायन्स मध्ये असणाऱ्या सर्व कामगारांचं वय, निवृत्तीचं वय 58च्या ऐवजी 60 झालंच पाहिजे. दुसरं, जे प्रकल्पग्रस्त आहेत, जे निवृत्त झाले त्यांच्या मुलांना त्या ठिकाणी वारसा हक्काने कामाला घेतलंच पाहिजे. त्यानंतर स्थानिक जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, कुशल अकुशल अशा 80% लोकांना रिलायन्स मध्ये कामावर घेण्याचा प्रत्येक स्थानिकाला अधिकार आहे आणि त्याला घेतलंच पाहिजे. जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही अशीच आंदोलन करणार आहे. आजचं आंदोलन फक्त आणि फक्त पोलिसांनी आम्हाला करायला भाग पाडले. आम्ही इथं बसायला मोकळे नाही, पोलिसांनी आम्हाला बसवले. पोलिसांनी आम्हाला आमचा पुतळा द्यावा आणि रथयात्रा काढून आम्ही आमच्या घरी जाऊ. आता इंजिनियर रणनीती काय तुम्हाला सांगतो. दुपारी 5-6 वाजता आम्हाला पुतळा द्यावा, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे काय, यांचं आणि कंपनीचं ठरलेलं आहे. काय बघा, यांची आणि कंपनीची हातमुळे तुम्हाला दिसत नाही. तुकडे साहेब, तुमची आणि कंपनीची हातमुळे झाली. जर तुम्ही आता दिला तर आम्ही म्हणू की तुम्ही जनतेच्या बाजूने आहात. तुम्ही 4-5 वाजता पुतळा दिला तर आम्ही समजू तुम्ही कंपनीच्या बाजूने आहात. जर आरोग्य असेल